ब्रेकनंतर स्वागत आपलं पुन्हा एकदा। मुंबईत मलेरियानं घातलेल्या थैमानानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापौरांच्या निवासस्थानी बैठक घेतली। या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि खासगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते। 26 जुलै 2005 साली शिवसेनेनं घेतलेल्या शिबिरांच्या धर्तीवर यावेळी सुद्धा मलेरिया निर्मूलनासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य शिबिरं घेतली जाणार आहेत। यावेळी उद्धव यांनी राज्य सरकारवर टीका केली। राज्य सरकारनं मुंबईचा FSI विकायचा निर्णय घेतला, मात्र आरोग्यासाठी कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केला। मुंबईत उभ्या राहणाऱ्या टॉवर्सच्या बांधकामासाठी आणलेल्या परप्रांतीय मजुरांचं आरोग्य ठीक नसल्याचं सुद्धा त्यांनी अधोरेखित केलंय। या बांधकामांसाठी अत्यंत दूषित पाणी वापरण्यात येत असल्यानं डासांची पैदास होत असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय। पालिका प्रशासनानं यावर योग्य ती कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलाय। मुंबई त्यांनी विकायला काढलेली आहे, बाजार मांडलेला मुंबईचा FSI वाढवत आहेत, गोदी आता विकायला काढतायत, वांद्रे सरकारी कर्मचारी वसाहत विकायला काढलेली आहे, गिरण्यांची जागा विकतायत। म्हणजे नुसतं विकून टाकायचं। मुंबईकडे सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणून बघतायत आणि आता ही सोन्याचा अंड देणारी कोंबडी सुद्धा कापायला निघालेली। आणि त्या बातमी सांगलीहून सांगली महापालिका